नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत की महाराष्ट्र शासनाचा एक जीआर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई देण्याचं मंजूर करण्यात आलेलं आहे। तर मग याच्याबद्दल शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर तुम्ही इथं महाराष्ट्र शासनाचा एक महसूल व वन विभागाचा एक जीआर आलेला तुम्ही इथं पाहू शकता की अतिवृष्टीमुळे व पुरामुळे जे नुकसान झाले त्याची भरपाई बद्दल। तर हा जीआर दिनांक 12/6/2025 चा आहे। तर याची पीडीएफ आपण ओपन करून घेऊया। ही पीडीएफ ओपन झालेली इथं क्लिअर कट मेन्शन केलेला आहे, ते आपण वाचून घेऊया। जून 23 ते डिसेंबर 24 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे जी शेती पिकं आणि शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत निधी मंजूर करण्याची मान्यता देण्याबाबतचा हा जीआर आहे। हा महसूल आणि वन विभागाचा जीआर आहे। याचा पत्ता आणि दिनांक सुद्धा इथं आपल्याला पाहावयास मिळतो। या संदर्भात गव्हर्नमेंटने वेळोवेळी काढलेले शासन निर्णय जे आहेत त्यांची इथं यादी पण दिलेली आहे। तर आपण याच्यामधला मुद्दा नेमकं शेतकऱ्याला कसा फायदा होतो, कसा आनंदाची बातमी आहे ते पाहूया। तर इथं पहा की नैसर्गिक आपत्तीमुळे पूर, अतिवृष्टी याच्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेत पिकाच्या नुकसानीकरता व इतर नुकसानीकरता बाधितांना मदत प्रदान करण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात आली आहे। तर जून 23 ते डिसेंबर 24 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळे झालेली जी शेतपिकं व शेतजमीन वगळूनची मालमत्ता आणि इतर नुकसानीची मालमत्ता आहे, यासाठी जे आपले विभागीय आयुक्त आहेत, ज्याच्यामध्ये नागपूर, कोकण, संभाजीनगर, अमरावती, पुणे आणि नाशिक यासारखे पूर्ण विभाग येतात, त्याच्यासाठी निधीची मागणीचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेले आहेत। आणि याच्यासाठी मग गव्हर्नमेंटने काय केलं की जून 23 ते डिसेंबर 24 या कालावधीसाठी पूर आणि अतिवृष्टी यासाठी शेतपीक आणि शेतजमीन वगळून मालमत्ता आणि इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी गव्हर्नमेंटने एक जीआर काढला, ज्याच्यानुसार 6475.83 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। आणि हा निधी सदर निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात यावा असा एक जीआर काढलाय। मग याच्यामुळे काय होईल, शेतकऱ्यांचं जे अतिवृष्टी आणि पुरामुळे जे नुकसान झाले त्याच्यासाठी एक रक्कम त्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांना सांगितले की लाभार्थ्यांना मदत वाटपीची कारवाई पूर्ण करावी आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्याची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती दाखवण्यात यावा असं यांना इथं सांगितलेलं आहे। आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं की 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य, ज्याच्यामध्ये पूर, चक्रीवादळ इत्यादी अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्व विनियोजनाप्रमाणे उपलब्ध होणारा निधीतून हा खर्च करण्यात यावा असं गव्हर्नमेंटने आदेश दिलेले आहेत। आणि याच्या संदर्भात तुम्हाला अधिकृत जीआर ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तसंच कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन करून देणार आहे। मग तिथून जाऊन तुम्ही हे ऑफिशियल जीआर पाहू शकता। मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये।